वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद मापारी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. पहा, आजचा आपण अत्यंत महत्त्वाचा आणि PSIच्या पॉलिटीच्या GS2च्या क्रॅश कोर्स मधला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. आणि हा महत्त्वाचा म्हणतो असं का, जर UPSCच्या मागचे तुम्ही 2-3 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर पाहिले तर याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, ज्याला आपण संविधानिक नीतिमत्ता किंवा नैतिकता असं म्हटलेलं आहे. मोरॅलिटीला नीतिमत्ता इथिक्समध्ये वर्ड वापरला जातो, इथिक्ससाठी नैतिकता वर्ड वापरला जातो. पण इथे नैतिकता नीतिमत्ता दोन्ही वर्ड कॉमनली वापरले तरी झालं, कारण हा सब्जेक्ट स्पेसिफिक मॅटर नाहीये, राईट. सो संविधानिक किंवा घटनात्मक नैतिकता किंवा नीतिमत्ता हा जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बनतो. कारण का, लास्ट 2-3 इयर्समध्ये तो कंटिन्युअसली विचारला गेलेला आहे. कंटिन्युअसली एव्हरी इयर. कधी GS2 मध्ये विचारलाय, तर कधी ऑप्शनल मध्ये विचारलाय, तर कधी इथिक्समध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीवरती क्वेश्चन आलेला आहे, त्याचं ऍप्लिकेशन आलेलं आहे. मग आज आपण संपूर्ण पद्धतीने डिटेलमध्ये कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा टॉपिक स्टडी करणार आहोत. सो हे त्यावरती आलेलं आर्टिकल आहे आणि हे फार कॉम्प्रिहेन्सिव्ह आर्टिकल आहे, लक्षात ठेवा. द कॉन्टर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणून अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे. आणि ह्या आर्टिकलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. म्हणजे आज तुम्ही नोटबुक समोर घेऊन बसायचंय आणि त्या नोटबुकमधून संपूर्ण पद्धतीने लिहून काढायचंय की व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी अँड एव्हरीथिंग. ठीक आहे, हा टॉपिक पुन्हा एकदा शिकवायची गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. हे मद्रास हायकोर्टचे जज आहे, त्यांनी हे आर्टिकल लिहिलेले आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरुवात करणार आहोत आणि ह्या आहेत आपल्या सगळ्या नोट्स. सो PSR येते, बट पॉलिटिक्सच्या क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला अशाच पद्धतीने मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा नोट्स देणार आहे. ह्या नोट्स कशा स्वरूपाच्या असणार आहे हे देखील आज आणलेला आहे. हा त्यातला एक उत्तम नमुना आहे GS2 साठीचा. ठीक आहे. सो सर्वात प्रथम असेल प्रस्तावना. प्रस्तावना 2 वेळा लिहिले, प्रिंटिंग मिस्टेक नाही. 2 टाईपच्या प्रस्तावना मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. याचा अर्थ काय आहे की तुम्ही या प्रस्तावना दोन्हीही प्रस्तावना वापरू शकता. कोणते विद्यार्थी हे वापरतील, काही विद्यार्थी हे वापरतील, जेणेकरून एक व्हॅरिएशन पण राहील, पण हे तुमच्या पुरतं मर्यादित राहील जे आपल्याकडे GS2 येणार आहे. सो तुम्हाला आयते इंट्रोडक्शन्स, आयते कन्क्लुजन ह्या गोष्टी इथे मिळणार आहे. ठीक आहे. नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन पहा, तिथे सुद्धा पाहायला मिळतील खूप साऱ्या गोष्टी ॲज अ इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन म्हणून. ठीक आहे. सो पहा, प्रस्तावना काय सांगते. संविधानिक नैतिकता म्हणजे केवळ कायदेशीर पालन नव्हे किंवा कायद्यांचे पालन नव्हे, तर एखाद्या राष्ट्राच्या संविधानात अंतर्भूत असलेल्या मूलभूत तत्वांशी, मूल्यांशी आणि आत्म्यांशी प्रामाणिक राहणे होय. So write down what do you mean by constitutional morality? Constitutional morality means not only the following of the law by letter, but it's also about following the constitutional values, principles and the spirit of the constitution in honest way. सो मराठीमध्ये सांगायचं झालं तर संविधानिक नैतिकता किंवा घटनात्मक नैतिकता म्हणजे केवळ कायद्यांचे पालन करणे नव्हे, तर संविधानात दिलेल्या तत्वांचे असतील, संविधानाची जी मूल्ये आहेत आणि संविधानाचा जो आत्मा आहे, स्पिरिट आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहणे म्हणजे संविधानाची नैतिकता किंवा नीतिमत्ता. सो नीतिमत्ता म्हणजे काय? मूल्य. लक्षात कसं ठेवायचंय, नीतिमत्ता म्हणजे मूल्य, नीतिमत्ता म्हणजे मोरॅलिटी. बट हे कशाच्यावर आधारित असतं? तुमचं मूल्यांवरती आधारित असतो. सो कोणती मूल्ये? घटनात्मक नैतिकता आहे म्हणून घटनात्मक मूल्ये, घटनात्मक तत्वे. सो यांच्यावरती जे आधारित असतं त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. म्हणजे काय समजून घ्या. उदाहरणार्थ, लेट सपोज घटनेमध्ये राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आहे. फ्रीडम ऑफ रिलिजन. सो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. याचा अर्थ काय की धर्माने किंवा जो कोणी व्यक्ती असेल त्याला प्रत्येकाला राईट टू प्रोफेस, प्रॅक्टिस म्हणजे स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याची, कोणत्याही स्वतःच्या धर्माच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या फॉलो करण्याचा स्वातंत्र्य आहे. मग त्यातली एक प्रक्रिया आहे साबरीमाला. या साबरीमाला मंदिरामध्ये तुम्ही पाहिलं असेल एका ठराविक एज ग्रुपमधील, लेट से 14 ते 59 वयातील. का हे एज ग्रुप? कारण का या एज ग्रुपमध्ये जनरली मेन्स्ट्रुअल सायकल असते. 50 पकडा, 14 ते 50 वर्षापर्यंतच्या. सो मेन्स्ट्रुअल सायकल असतात महिलांना, बरोबर, मासिक पाळी म्हणतो आपण त्याला. सो या दरम्यानच्या महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. आता आर्ग्युमेंट काय दिली जात होती की त्यांना प्रॅक्टिस करायचा अधिकार आहे त्या मंदिराला, त्या मंदिराच्या ट्रस्टला, कारण का संविधानाने त्यांना फ्रीडम ऑफ रिलिजन दिलेला आहे. परंतु हे झालं लेटर, फक्त शब्दशः अर्थ. पण संविधानाचं स्पिरिट काय सांगतं, संविधानाचे मूल्य काय सांगतं? कुठल्याही प्रकारचा आपण भेदभाव करायला नाही पाहिजे.
कुठल्याही प्रकारचा आपण भेदभाव करायला नाही पाहिजे. कोणता भेदभाव? लिंग भेदभाव. महिलांविरुद्ध कोणत्याही प्रकारे डेरोगेटरी असेल, महिलांच्या विरुद्ध लिंग भेदभाव करणारे कोणतेही कृत्य असेल तर ते नाही केलं पाहिजे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ह्या साबरीवाला जजमेंटमध्ये सांगितलं की हे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्या अगेन्स्ट आहे. सो दिस इज द कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. मग प्रस्तावना लिहिल्याबरोबर लगेच तुम्ही या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल लिहू शकता. सो प्रस्तावना त्यानंतर त्याचं एक्झाम्पल इथे लगेच लिहू शकता. ठीक आहे. सो अशाच पद्धतीने आणखीन एक प्रस्तावना आहे पहा की संविधानिक नैतिकतेची संकल्पना ब्रिटिश न्यायशास्त्रज्ञ जॉर्ज ग्रोट यांनी मांडली. त्यांनी 19व्या शतकात लोकशाहीसाठी तिचे महत्व अधोरेखित केले आहे. भारताच्या संदर्भात सांगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संकल्पनेला ओळख करून दिली आणि संविधान सभेतील चर्चांदरम्यान त्यांनी समाजातील पूर्वग्रह आणि पारंपरिक नैतिकतेपेक्षा संविधानातील नैतिकतेचे पालन अधिक महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. सो बी आर आंबेडकरांच्या बेसिसवर तुम्ही लिहू शकता. दुसरं काय आहे? इंट्रोडक्शन की भारताच्या बाबतीत सांगायचं किंवा भारतीय संविधान सभेच्या जी चर्चा झाली त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी घटनात्मक नैतिकतेचे महत्व स्पष्ट करताना सांगितलं की कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह जे आहे समाजामध्ये किंवा जी पारंपरिक नैतिकता आहे त्याही पेक्षा अधिक महत्वाची ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, घटनात्मक नैतिकता. सो हे दोन इंट्रोडक्शन झाले, ते लिहून ठेवा, ते काम येणार आहे. आता मी तुम्हाला ह्या नोट्सकडे येण्याच्या पूर्वी आपण आजच्या ह्या टॉपिक मधून डिटेल डिस्कस करणार आहोत, ह्या आर्टिकल मधून डिस्कशन करणार आहोत आणि त्यानंतर मग त्याच्याकडे येणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स बी. The relationship between the morality and the law has fascinated many minds over the ages. So जे काही संबंध आहे कशामध्ये? लॉ आणि मोरॅलिटी. म्हणजेच काय? तुम्हाला इथिक्स मध्ये एक टॉपिक आहे पहा, इथिक्स मध्ये म्हणजे GS4 मध्ये एक टॉपिक आहे. सो त्या टॉपिकचं नाव आहे LRR, लॉज रूल्स रेग्युलेशन अँड कन्सायन्स. एक मराठीमध्ये पण सांगतो. म्हणजे काय? नियम, कायदे, नियम इट्सेट्रा. आणि कन्सायन्स म्हणजे काय? स्वतःची विवेकबुद्धी, कॉन्शियसनेस, स्वतःची विवेकबुद्धी, कन्सायन्स, राईट. सो स्वतःचा आत्मा किंवा कन्सायन्स, विवेकबुद्धी हे ॲज अ सोर्स ऑफ गायडन्स ऑफ इथिक्स. कशा प्रकारे इथिक्सला, नैतिकतेला मार्गदर्शन करण्यासाठीचे स्रोत म्हणून. म्हणजेच काय? तुम्हाला एक क्वेश्चन इथिक्स मध्ये येतो, तो देखील इथून प्रिपेअर होऊ शकतो. त्याला म्हणतात लॉ व्हर्सेस इथिक्स. आणि हा तुमच्या सिलेबसचा देखील पॉइंट आहे. याला डिलेमा किंवा द्विधा मनस्थिती असं देखील म्हटलं जातं, दुविधा म्हणतो आपण त्याला, राईट. म्हणजे काय की काही लॉज असेत की तुम्हाला जर ते फॉलो करायचे असतील तर इथिक्सचा जास्त विचार करून चालणार नाही. फॉर एक्झाम्पल कॅपिटल पनिशमेंट, फाशीची शिक्षा. सो लेट सपोज एखाद्या कोणी मर्डर केलाय म्हणून आपण त्याला जर फाशी दिली तर फाशीला फाशी म्हणजे मर्डरला मर्डर हे कुठल्याही इथिक्स मध्ये बसत नाही. कोणाची हत्या करणे हे इथिक्स मध्ये बसत नाही. पण लॉ नुसार तर करावं लागते, तुमचं काम आहे ते. सो बऱ्याच वेळा लॉ कॅपिटलिझम नाही, कॅपिटल पनिशमेंट आहे. ठीक आहे. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशीची शिक्षा. सांगण्याचं उद्दिष्ट काय? बऱ्याच वेळा लॉ हा इथिक्स मध्ये कन्फ्लिक्ट मध्ये येऊ शकतो. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की काही गोष्टी ह्या इथिकल आहे पण त्या लीगल नाही. उदाहरणार्थ लेट सपोज कोणीतरी मेडिकल मधून किंवा मेडिसिन्स चोरी केल्यात. का चोरी केल्यात? कदाचित त्याला त्याच्या आईसाठी त्या घेऊन जायचेत. पण त्याच्या आईसाठी मेडिसिन्स चोरी करतोय, तो पैसे नाही चोरी करत आहे. ते त्याला चोरी का करावी लागली? सो नैतिकता सांगते ही गोष्ट अनैतिक आहे, पण लॉ नैतिक आहे. कशा अँगलने नैतिक आहे? जर तुमचं साध्य चांगलं असेल, म्हणजे काय? तुमचं एम ऑब्जेक्टिव्ह चांगला असेल, सर्कमस्टन्सेस डिसाइड करतात. की तुमचं उद्दिष्ट जर चांगलं असेल तर निश्चितच लॉ मध्ये काही असो तुम्हाला ती गोष्ट नैतिक आहे तुमच्या सर्कमस्टन्सेस नुसार, सापेक्षतावादात हेरीनुसार सांगता येऊ शकतं. परंतु लॉ मध्ये अलाउड करता येणार आहे का? नाही. असं बऱ्याच वेळा होतं. सो लॉ आणि इथिक्सचा कन्फ्लिक्ट होतो. मग त्या संदर्भात जे ऑथर आहे आपले जज ते सांगतात की बऱ्याच वेळा ही जी रिलेशन आहे मोरॅलिटी आणि लॉ मधलं हे बऱ्याच लोकांना आकर्षित करत असतं त्याच्याबद्दलचं डिस्कशन. सम हॅव रिगार्डेड द एन्फोर्समेंट ऑफ मॉरल्स ॲज अ फंक्शन ऑफ द लॉ. सो बऱ्याच वेळा काय म्हटलं जातं, जर तुम्ही लॉ एक्झरसाइज करत असतात, कायद्याची अंमलबजावणी करत असतात तर तुम्ही इथिकल आहे. म्हणजे लेट सपोज हे केस स्टडीसाठी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. मी आज केस स्टडी पण प्रिपेअर करून घेतोय. केस स्टडीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पॉइंट्स काढले जातात. मग सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की जर सपोज तुम्हाला असा प्रश्न विचारला की ॲज अ तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात आणि एका ठिकाणी तुम्हाला कुठेतरी कायद्याची अंमलबजावणी करायची आहे, जसं की फॉर एक्झाम्पल रेशन कार्डसाठी आधार ऑथेंटिफिकेशन करायचं.
मग एखाद्याचा आधार ऑथेंटिफिकेशन नसेल तर त्याला रेशन द्यायचं नाही हे कायदा सांगतो. मग तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की मी जी गोष्ट करतोय ती इथिकल नाहीये, कदाचित नैतिक नसू शकते, परंतु जर तुम्हाला कायद्याने सांगितले आणि तुम्ही जर कायद्याची अंमलबजावणी करत असाल तर ती गोष्ट इथिकल आहे असं मानू शकता. हीच ती आर्ग्युमेंट आहे. A famous hard devlin debate in 1960 saw the unparalleled exposition by the two fine legal minds on the benefits and pitfalls of fusing morality. मग इन शॉर्ट की हे डिस्कस करतात ते मोरॅलिटी आणि लॉ याच्यामध्ये काय रिलेशन असेल. 1960 मध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल हाऊस ऑफ लॉर्ड्स डिक्लेअरिंग अ शॉ व्हर्सेस डीपीपी दॅट देअर एक्झिस्टेड अ रेसिड्युअल पॉवर टू एन्फोर्स द सुप्रीम अँड फंडामेंटल पर्पज ऑफ द लॉ. सी प्रत्येक लॉ जो आहे तो योग्य आहे का नाही हे देखील ठरवलं जातं. त्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतो आपण, बरोबर. सो कायद्याची प्रक्रिया तर आहेच, बट कायद्याची योग्यता सुद्धा देखील आपल्याला साबित करावी लागते, प्रूव्ह करावं लागते. मग अशा वेळेस काय बघितलं जातं, तो कायदा सादर करताना त्याचे काही उद्दिष्ट ठरवले जातात. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस कायदा अगोदर बिल असतं, मसुदा असतो. सो जेव्हा मसुदा सादर केला जातो कोणत्याही सभागृहात, संसद असू द्या, विधानसभा असू द्या, त्यावेळेस त्याची उद्दिष्ट त्याच्यामध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेले असतात कायद्याची. ती उद्दिष्ट देखील पाहावी लागतात तुम्हाला कोणत्याही लॉचं एन्फोर्समेंट करताना. मग त्यांनी ते सांगितले सुप्रीम अँड फंडामेंटल पर्पज ऑफ द लॉ. तो त्या लॉचं उद्दिष्ट काय हे देखील आपण पाहिलं पाहिजे. विजवी टू कन्झर्व नॉट ओनली द सेफ्टी अँड द ऑर्डर बट ऑल्सो द मॉरल वेलफेअर ऑफ द स्टेट. सो तुम्हाला बघतात स्टेटचं काम काय, सेफ्टी आणि ऑर्डर एवढंच नाहीये, म्हणजे सुव्यवस्था राखणं, तुमची सुरक्षा करणं एवढंच नाही, तर लोकांचं नैतिक कल्याण देखील पाहणं हे स्टेटचं काम आहे असं इन शॉर्ट सांगितलेलं आहे. मग आता येऊया इथपर्यंत काही गरजेचं नाही, कन्सेप्च्युअल आयडिया आहे. इथून पुढे गरजेचं आहे. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया रिकॉग्नाइज द रिलेशन इन पी रत्नम Rathinam versus Union of India case when it quoted with the approval the observation of Justice Frankfurter in the Soulsby versus Balcom case that आपल्या गरजेचं आहे का ते केस नाही, जिथं गरजेची केस तिथं सांगेल मी, इथे हे गरजेचं नाही. फक्त सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी असं ऑब्झर्वेशन, असं निरीक्षण नोंदवलेलं एवढं गरजेचं आहे. काय लॉ एम्बॉइडीज अ सिस्टम ऑफ राईट्स बेस्ड ऑन मॉरल प्रिन्सिपल. की कायदा अशा काही व्यवस्थांचा समावेश असतो, कायद्यामध्ये अशा काही व्यवस्थांचा समावेश असतो की जे नैतिक तत्वांवर आधारित असतात. सो लिहा फर्स्ट कायदा सुप्रीम कोर्टला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं SC. ठीक आहे. सुप्रीम कोर्टच्या निरीक्षणानुसार कायद्यामध्ये किंवा कायद्याच्या व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे काही अधिकार असतात की जे नैतिक तत्वांवरती आधारित असतात. अशा प्रकारचे काही अधिकार असतात, राईट्स, की जे नैतिक तत्वांवर आधारित असतात. विच कंपोर्ट्स, लिहू नका एवढंच लिहावं, विच कंपोर्ट्स विथ द डीपेस्ट नोशन व्हॉट इज फेअर अँड राईट अँड जस्ट. लिहा नेक्स्ट, आधारित असतात. त्यामध्ये फेअर म्हणजे न्याय्य, जस्टफुल, बरोबर, न्याय्य, योग्य, त्यामध्ये काय न्याय्य आणि योग्य आहे हे ठरवले जाते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं, उदाहरणार्थ बघा की प्राचीन काळामध्ये देर इज नो पर्टिक्युलर डिस्टिंक्शन बिटवीन लॉज अँड मॉरल्स. की प्राचीन काळामध्ये कायदे आणि नैतिकता याच्यामध्ये फरक नव्हता. कारण का, जी समाजामध्ये एकंदरीत असलेली नैतिकता आहे, मोरॅलिटी आहे, तीच कायद्याच्या स्वरूपात होते. लेट सपोज समाजामध्ये अशी नैतिकता असेल की कुणीही नग्न अवस्थेत फिरू नये, की सामाजिक दुष्कृत्य मानलं जाईल हे, किंवा ओपन डिफिकेशन अलाउड नव्हतं काही राज्यांमध्ये, तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला, किंवा कुणीही दुसऱ्याचा प्राण घेऊ नये, जीव घेऊ नये, इन शॉर्ट मर्डर करू नये, ही नैतिकता होती आणि तेच कायदे देखील होते. सो याच्यामध्ये डिस्टिंक्शन नव्हतं. देअर वॉज अ कन्सेप्ट धर्म. सो उदाहरण लिहा, तुम्ही जे स्टेटमेंट लिहिलं त्याच्यामध्ये लिहा उदाहरण. प्राचीन काळात कायदे आणि नीतिमत्ता यामध्ये फारसा फरक नव्हता. उदाहरणार्थ धर्म किंवा धर्म, विच एम्ब्रेस द कन्सेप्ट ऑफ लॉ अँड द मोरॅलिटी. उदाहरणार्थ धर्म. ठीक आहे. नेक्स्ट, द थिरुकुराल फॉर इन्स्टन्स हॅज मच एम्फेसिस ऑन व्हर्च्यू. आरम म्हटलेले त्याला. ठीक आहे. संस्कृत वर्ड येतो, सॉरी तामिळ वर्ड आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, दिस कॉम्प्लेक्स रिलेशन एंटर्स दॅट द समटाइम्स लॉ लीड्स मोरॅलिटी. बऱ्याच वेळा असं काय होतं, नीतिमत्तेचं नेतृत्व कोण करतं, लॉ. सो लॉ नीतिमत्तेला पाठीमागे घेऊन जात असतो, म्हणजे लॉ जे करेल ते नैतिक आहे असं समजलं जातं. अबॉलिशिंग द अनटचॅबिलिटी बिफोर द सोशल ऍक्सेप्टन्स
which is yet to happen, or law follows it, slow recognition of gender equality. म्हणजे आता काय लिहायचं, उदाहरण लिहिलं तुम्ही, सर्वप्रथम आर्ग्युमेंट लिहिली. सो डिबेट पहा, समजून घ्या. आणि ही डिबेट इथिक्स साठी अत्यंत महत्वाची आहे. इथिक्स साठी लॉ वर्सेस इथिक्स. सो समटाइम्स तुम्ही आजच गेल्यानंतर इथिक्सचे PYQ ओपन करून बघा UPSCचे, तुम्हाला कायदा वर्सेस नीतिमत्तेवरती क्वेश्चन सापडतील. डेफिनेटली गॅरंटेड ऍटलीस्ट 3 ते 4 क्वेश्चन सापडतील. ठीक आहे. सो लॉ समटाइम्स लीड्स इथिक्स. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, बऱ्याच वेळा लॉ नेतृत्व करतं नीतिमत्तेचं. सो लॉच्या नेतृत्वामध्ये नीतिमत्ता चालत असते. म्हणजे जे लॉ म्हणेन ते नैतिक आहे असं समजलं जातं. उदाहरणार्थ लॉ मध्ये काय सांगितलं, अनटचॅबिलिटी वुड बी बॅन. अस्पृश्यता उद्यापासून बंद असेल. सो अस्पृश्यता बंदी हे आधी कायद्याने सांगितलं, नंतर त्याची मोरॅलिटी झाली, नीतिमत्ता झाली, आणि नीतिमत्ता म्हणून नंतर ते समाजाने स्वीकारलं. अगोदर तोपर्यंत समाजाने ते स्वीकारलेलं होतं का, नाही. बरेच वर्ष त्यानंतर पण चालू होतं, बट ते कायद्याने बंद होतं. समजून घ्या. ठीक आहे. आता त्यांनी दुसरा अँगल दिलाय. दुसरा अँगल काय दिलाय, ही एक बाजू तर आहेच, दुसऱ्या बाजूने असं आहे की यस ऑर लॉ फॉलोज इट. बऱ्याच वेळा कायदा लॉ फॉलोज इथिक्स. लॉ फॉलोज इथिक्स म्हणजे काय, कायदा नीतिमत्तेचे पालन करतो. हे कधी झालं, आता नीतिमत्ता काय सांगते की भेदभाव नसावा, लिंग भेदभाव नसावा. मग लॉनी हळूहळू त्या गोष्टी अडॉप्ट करायला सुरुवात केली. राईट टू इक्वल राईट टू वोट टू वुमेन. नंतर आले, अगोदर होते का, नाही. म्हणजेच काय, लिंग भेदभाव नसावा ही नीतिमत्ता होती अगोदर. त्या नीतिमत्तेला फॉलो केलं, नीतिमत्तेला पाळलं, नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून लॉ बनवण्यात आले. म्हणजेच लॉ फॉलोज इथिक्स. बऱ्याच वेळा नीतिमत्तेला फॉलो देखील केलं जातं, लॉ कडून पाळला जातो. ठीक आहे. सो दोन्ही बाजूनी उदाहरण लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं, आता काय कळालं तुम्हाला, ह्या अशा आर्टिकल्स मधून तुम्हाला उदाहरणे मिळतात की जी तुम्हाला इतर ठिकाणी वापरता येतील. कुठेही वापरता GS 1, 2, 3, 4 जेंडर इक्वेलिटीवरती क्वेश्चन आला की बऱ्याच वेळा जेंडरवरती, महिलांवरती क्वेश्चन येतो. आपण अशा आर्ग्युमेंट्स, असे उदाहरण लिहितो का, नाही लिहित. आपण तेच लिहितो महिलांवरती, कौटुंबिक हिंसाचार आणि रेप ह्या गोष्टी. मी म्हणत नाही त्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये, बट त्यांनी डायमेन्शनॅलिटी नाही येते, लक्षात घ्या तुमच्या एसेला. सो बहु आयाम आले पाहिजे, मल्टिपल डायमेन्शन्स आले पाहिजे, अशा ठिकाणून येतात ते. उदाहरणे लक्षात ठेवा ही कशी वापरायची. ठीक आहे. नेक्स्ट, रिसर्जन्स ऑफ द कन्सेप्ट. मग ह्या कन्सेप्टचा म्हणजे कोणती, घटनात्मक नीतिमत्ता, ह्या कन्सेप्टचा पुन्हा एकदा रिसर्जन्स झालं, पुन्हा एकदा वापर वाढलाय. In recent time, there has been resurgence of the concept of morality in the constitutional scheme of theme under the umbrella term constitutional morality. So, संविधानाच्या पर्स्पेक्टिव्हने आजकाल ही टर्म, ही संकल्पना जास्त वापरात आली आहेत. मग ही टर्म आहे काय, आणि ही कोर्ट्सला कशा पद्धतीने अधिकार देते की जेणेकरून कोर्ट्स कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन्सकडे पाहू शकतं. पहा, आपल्याकडे 3 आर्टिकल आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत. सो फंडामेंटल राईट्स मध्ये 3 आर्टिकल महत्वाचे आहेत, 14, 19, 21. यांना ट्रिनिटी म्हटलं जातं, ट्रिनिटी ऑफ राईट्स. म्हणजेच काय, हे राईट्स ओपन टू इंटरप्रिटेशन आहे. ज्यावेळेस मी फंडामेंटल राईट्स शिकवेन त्यावेळेस डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला हे राईट्स कसे यूज करायचे, कसे डायग्राम काढायचे, कोणत्या क्वेश्चन्समध्ये यूज करायचे. असो, पॉईंट काय बा, इथे क्वेश्चन नंबर 12 आणि 13, सॉरी आर्टिकल नंबर, अनुच्छेद नंबर 12 आणि 13 पाहिलं, टू बी प्रिसाइज आर्टिकल 13 पाहिलं तर त्याच्यामध्ये लॉची डेफिनेशन दिलेली, कायदा म्हणजे काय. आणि जर हा आर्टिकल 13 हे अनुच्छेद 13 32 सोबत वाचले, 32 काय की एक प्रकारे घटनेच्यासाठी किंवा हक्कांच्या तुमच्या उल्लंघन झाले असेल तर त्यासाठी घटनात्मक उपाययोजना दिलेल्या आहेत. कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणतो आपण, उपाययोजना, रिट्स म्हणतो आपण त्याला, बरोबर, हिबस कार्पस एटसेट्रा. मग हे जर दोन्ही तुम्ही सोबत वाचले त्याच्यामध्ये अंडर काय लक्षात येतं, आणि हे आर्टिकल पुन्हा एकदा 21 सोबत वाचलं तर काय लक्षात येतं की असा कोणताही कायदा असेल जर तो फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करत असेल तर तो कायदा असंविधानिक किंवा गैरसंविधानिक आहे. असंविधानिक म्हणूया, गैरसंविधानिक म्हणण्यापेक्षा असंविधानिक आहे आणि तो नल आहे असं समजून तो स्ट्राईक करण्याचा अधिकार ज्युडिशरीला आहे. म्हणजे काय, कोणताही कायदा हा ज्युडिशियल रिव्ह्यू अंडर येऊ शकतो. न्यायिक पुनर्वालोकन म्हणतो त्याला, म्हणतो पुनर्विलोकन असं देखील आपण त्याला म्हणतो. सो न्यायिक पुनर्विलोकन काय त्याला अप्लाय होतं, ज्युडिशियल रिव्ह्यू त्याला अप्लाय होतो. मग ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये आपल्याला काय ठरवायचं आहे की कोणता कायदा संविधानिक आहे की नाही. कोणत्याही कायद्याचं कोणतंही एक छोटं प्रोव्हिजन असेल, तरतूद असेल, ते संविधानिक आहे की नाही. मग अशा वेळेस सुप्रीम कोर्टाला किंवा जे हायर कोर्ट्स किंवा कोर्ट सिस्टीमला, ज्युडिशरीला हेल्प करते ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी.
की कदाचित पूर्ण लॉ मध्ये एकच फक्त कलम हे असंविधानिक असेल, पण त्यासाठी पूर्ण कायदा आपण असंविधानिक डिक्लेअर करत नाही, ते कलम फक्त असंविधानिक डिक्लेअर करतो. कारण का कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी सांगते की हा कायद्याचं जे उद्दिष्ट होतं ते संविधानाच्या तत्वांशी मूल्यांशी सुसंगत आहे. सांगण्याचं उद्दिष्ट काय, सिंपल टर्म्स मध्ये लक्षात ठेवा. इथे त्यांनी ते सांगितले. सगळ्यात पहिलं बेनिफिट लक्षात आलं की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीचे फायदे काय होत आहेत, तर ते कोर्टला एम्पॉवर द कोर्ट्सला ताकद देतं की जे काही संविधानिक प्रश्न निर्माण झालेले त्यांची उत्तरं शोधायची. म्हणजे काय, जो काही संविधानिक प्रश्न निर्माण झाले त्याला एकच प्रश्न विचारायचा की भाई तू संविधानाची मूल्य फॉलो करतोय का, यस, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनली मॉरल आहे, यस, ओके, यू आर राईट. ठीक आहे. नेक्स्ट, दीज आर द टू की इश्यूज. द टर्म इटसेल्फ is not of a recent vintage. In his book History of the Greece, historian George Grote wrote that the Greeks found it necessary to protect their constitution by kindling a passionate attachment, which term constitutional morality. So त्यांनी हिस्ट्री दिलेली की ही टर्म आली कुठून, त्याचा कंटेक्स्ट काय होता, ग्रीकमध्ये कशा पद्धतीने ती ओबे केली होती आणि ग्रीकमध्ये कशा पद्धतीने यस पाळली जात होती ती. त्याच्यामध्ये ग्रोट ऑब्झर्व करतो की पॅरामाउंट रिव्हरन्स फॉर द फॉर्म्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एन्फोर्सिंग द ओबिडियन्स टू द ऑथॉरिटीज ऍक्टिंग अंडर अँड विदिन दोज फॉर्म्स. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी मधून एक रूप तयार करण्यात आली की जे ऍक्च्युअली जाऊन जे काही आधी सत्ता आहे, शासन आहे, त्यांना ते फॉलो करावं लागत होतं. Subject only to the definite legal control and unrestrained censure of those very authorities as all their public acts combined to with the perfect confidence and the every. See, तुम्ही हा पार्ट थोडा स्किप केला तरी चालेल का, याच्यामध्ये थोडंसं ग्रीक टर्म आहे ही. आता मी हेच जर लेक्चर PSR साठी कंडक्ट करत असतो ना, तुम्हाला याचं मिनिंग डिटेल मध्ये सांगितलं असतं, बट GS च्या पर्स्पेक्टिव्हने याची गरज नाही म्हणून मी हा पार्ट स्किप करतो. ठीक आहे. सो पहा आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, इन द कोर्स ऑफ हिज डिबेट्स इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभेमध्ये डॉक्टर आंबेडकर इनव्होक धिस पॅसेज. आंबेडकरांनी हा पॅराग्राफ वाचून दाखवलेला आहे म्हणून तो तिथे उल्लेख केलेला आहे त्या जस्टिसने, राईट. सो त्यांनी काय सांगितलं बघा, टू अंडरस्कोर द नीड फॉर an elaborate and detailed administrative mechanism in the context of the constitution. सो आंबेडकरांची डिबेट काय होती, सिंपल, की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे यामध्ये डिटेल्ड स्वरूपात ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन कसं चालेल हे डिटेल्ड स्वरूपात द्यायला पाहिजे की वेग स्वरूपात देऊन ते प्रशासनावरती किंवा संसदेवरती सोडायला पाहिजे, त्या संदर्भात कायदे बनवा म्हणून. तर आंबेडकरांचं म्हणणं होतं जेवढं शक्य तेवढं डिटेलमध्ये बनवा. कारण का, ते पॅरेग्राफचं वर्णन केलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी तुम्हाला तिथून डिराईव्ह करता येईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय म्हणणार आहे बघा, द कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इज नॉट ए नॅचरल सेंटिमेंट, इट हॅज टू बी कल्टिवेटेड. सो अत्यंत महत्वाचे दिल्या की संविधानिक नैतिकता हे काही नैसर्गिक स्वरूपाचे नाही, हे तुमच्यामध्ये तुम्हाला इन्बाईब करावं लागतं, तुमच्यामध्ये ते रुजवावं लागतं, हे आंबेडकरांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्याचा अर्थ ते मान्य करतात की आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी नाही, ती रुजवावी लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की आवर पीपल हॅव येट टू लर्न इट. आता अजूनपर्यंत आपल्या लोकांनी ती शिकलेली नाहीये, आपल्याला ते शिकणं, आपल्यामध्ये ते रुजवणं गरजेचं आहे. Democracy in India is only a top dressing of an Indian soil which is essentially undemocratic. अत्यंत महत्वाचं आहे. PSR मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे आतापर्यंत. याचा अर्थ काय सांगतो बा, की त्यांनी काय सांगितलं की आपल्या भारताच्या समाजामध्ये आतापर्यंत संविधानिक नैतिकता नावाचा प्रकार आलेला नाही, कारण संविधानच नव्हतं. सो हे फर्स्ट टाइम संविधान येतंय, सो फर्स्ट टाइम एक्सपेरिमेंट आहे. सो आपल्याला ती संविधानिक नैतिकता रुजवावी लागणार आहे. मग त्यांनी त्या कंटेक्स्टमध्ये सेकंड स्टेटमेंट वापरलं की जी काही भारतामध्ये लोकशाही आहे ही फक्त एक टॉप ड्रेसिंग ऑफ सॉइल आहे, की कोणत्याही मातीच्या थराचं फक्त वरचा थर आहे, टॉप ड्रेसिंग, की ठीक आहे वरची बाजू आहे ऑफ एन इंडियन सॉइल, भारतीय मातीचा, विच इज इसेन्शियली अनडेमोक्रेटिक. आतापर्यंत पाहिलं असेल पण त्या पूर्वीच्या काळात अनडेमोक्रेटिक होतं, कॉलोनियल इरा होता, राईट. सो अलोकशाही असलेल्या भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात असं म्हणण्यापेक्षा की जे आता भारतीय सॉइल किंवा भारतीय मृदा की जी वसाहतवादामुळे अलोकशाही राहिलेली आहे, अशामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संविधानिक नैतिकता रुजवणं गरजेचं आहे. अदरवाईज अन्यथा ते फक्त टॉप ड्रेसिंग ऑफ सॉइलच राहील. म्हणजेच काय, कोणत्याही मातीच्या थराचा फक्त वरचा थर म्हणून राहील. टॉप सॉइल म्हणजे काय, जे सहज धूप कोणती झाली तरी कोणत्या प्रकारे इरोजन झालं तर ते निघून जाते, अशा पद्धतीने. सो तुम्हाला ते गरजेचं आहे सगळ्या भारतीयांमध्ये ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी रुजवणं. पुढे काय बघा,
It is now disclaimer that the constitutional morality may be termed as the rule of the constitutional propriety and etc. However, the question is whether to breach of such rules could give rise to action of the courts. मात्र प्रोफेसर डायसी, सर्वांना माहिती, तुम्ही पाहिलं असेल डायसी, इव्हन लक्ष्मीकांत मध्ये सुद्धा मेन्शन आहे डायसी प्रोफेसर. ठीक आहे. ऑब्झर्व दॅट कॉन्स्टिट्यूशनल लॉ म्हणजे संविधानिक कायदे कन्सिस्टेड ऑफ 2 एलिमेंट्स. संविधानिक कायद्यामध्ये 2 घटक असतात. एक, द लॉ ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाचा कायदा, विच इज अ बॉडी ऑफ अनडाउटेड लॉ रिलाइड अपॉन अँड एन्फोर्स बाय द कोर्ट्स. सो संविधानिक कायदा हे एक प्रकार असतो जो की कोर्ट्स त्याची अंमलबजावणी करतं. ठीक आहे. कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करतं. आणि दुसरा घटक असतो तो म्हणजे अशा प्रकारचे रूल्स किंवा त्यांचा संच की ज्याच्यामध्ये कन्व्हेन्शन्स असतात, अंडरस्टँडिंग असतात, हॅबिट्स असतात और प्रॅक्टिसेस असतात, विच रेग्युलेट द कंडक्ट ऑफ सेव्हरल मेंबर्स ऑफ द स्टेट बट विच आर नॉट एन्फोर्स बाय द कोर्ट्स. म्हणजे आपण अनरिटन रूल्स म्हणतो, काही अघोषित नियम असतात. इन शॉर्ट दुसरा पार्ट काय असतो की काही अघोषित नियम असतात. उदाहरणार्थ एक सिच्युएशन सांगतो. अशी सिच्युएशन इमॅजिन करा की लेट सपोज 2019ला आता इलेक्शन झाले आपले, राईट. सो 2019च्या इलेक्शनमध्ये किंवा 24चे झाले रिसेंटली मोस्ट, 2024च्या इलेक्शनमध्ये प्राईम मिनिस्टर मोदीजींना स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, बरोबर. सो 2000 स्पष्ट बहुमत नाही आणि जर त्यांना कोणत्याच पार्टीने सपोर्ट केला नसता, बाहेरून असू द्या आतून असू द्या, बट ऍट द सेम टाइम त्या जे अपोजिशन पार्टी आहे त्यांना सुद्धा बहुमत सिद्ध करता आलं नसतं, तर मग अशा सिच्युएशन मध्ये आपण त्याला काय म्हणतो, हंग असेंब्ली म्हणतो. ठीक आहे. सो अल्पमताचे संसद म्हणतो त्याला किंवा अल्पमताचे सदन म्हणतो. मग अशा सिच्युएशन मध्ये राष्ट्रपतींना काय करावं हे कुठेही कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं नाही, बट अनसेट रूल आहे ना हा, की कुठेही रिटर्न नाही रूल हा, पण रूल आहे जो कोणी असतील सर्वात जास्त मतं असलेला किंवा सर्वात जास्त त्यांना वोटिंग मिळाले अशा प्राईम मिनिस्टरला, अशा संघाच्या, अशा पार्टीच्या लीडरला प्राईम मिनिस्टर म्हणून, जे केअरटेकर प्राईम मिनिस्टर म्हणतो आपण, काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून अपॉइंट करतील आणि पुन्हा इलेक्शन कंडक्ट करतील. सो हे अनरिटन रूल्स आहेत. सो ते सुद्धा संविधानातील कायद्याचे एक पार्ट आहे. सो कायदा आणि दुसरा अनरिटन कायदा असं म्हणू शकता, अलिखित नियम. विच रेग्युलेट द कंडक्ट ऑफ, म्हणजे जे बाकीच्यांचे ते देखील नियम काम करतात सगळ्यांचा आपली वर्तवणूक कंट्रोल करण्याचं किंवा कंडक्ट रेग्युलेट करण्याचं. कन्व्हेन्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन और कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. आणि मग त्याला जो सेकंड पार्ट आहे त्याला त्यांनी म्हणलेलं आहे की कन्व्हेन्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की कॉन्स्टिट्यूशनचे काही नियम, त्यालाच आपण कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणतो. सो त्यांनी काय सांगितलं की संविधानाचे 2 प्रमुख घटक असतात. कोणतेही संविधानाचे 2 प्रमुख घटक आहेत. एक म्हणजे संविधानिक कायदे. सो हे जे कायदे ते रिटन असतात, लिखित स्वरूपाचे असतात आणि हे अपेक्षित असतं की कार्यकारी मंडळाने आणि न्यायपालिकेने मिळून त्याची अंमलबजावणी करायची असते. न्यायपालिका सुनिश्चित करते की अंमलबजावणी होईल, ठीक आहे, एन्फोर्स करत असते. बट काही अनरिटन रूल्स आहेत, अलिखित नियम आहेत, अलिखित काही समज आहेत, अंडरस्टँडिंग्स आहेत, काही कन्व्हेन्शन्स आहेत. कन्व्हेन्शन्स म्हणजे काय की आतापर्यंत चालत आलेल्या प्रथा, रूढी असतील. आणि मग याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, ते म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, की भाई मी मॉरल आहे की नाही. लेट सपोज प्राईम मिनिस्टर मोदीजींनी दुसरे इलेक्शन घेतलंच नाही, स्वतःच लाईफ टाईमसाठी प्राईम मिनिस्टर म्हणून बनून राहिले, तर तो रूल नाही कुठे काय करायचं असं सिच्युएशन मध्ये कुठेच रूल नाहीये. पण मग ते जर राहिलं तर ते मॉरॅलिटी फॉलो करतात की नाही. सो कॉन्स्टिट्यूशनचे त्यांनी मूल्य फॉलो केले. सो कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी अशी सिच्युएशन झाली नाही. आपण हायपोथेटिकली इमॅजिन केली होती, मी म्हणत नाही ते मॉरल आहेत म्हणून, ठीक आहे. सो ते ऍक्च्युअली रिअलिस्टिक, वास्तववादी येते, ठीक आहे. असो Thus, प्रोफेसर डायसी ड्रॉज अ क्लिअर डिस्टिंक्शन. मग प्रोफेसर डायसींनी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आणि लॉ याच्यामध्ये डिफरन्स क्रिएट केलेला आहे. मग आपण अगोदर पाहिलं लॉ म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी पाहिलं होतं किंवा लॉ आणि मॉरल्स एक होतं. इथे आपण पाहतोय दुसरी बाजू हे वेगवेगळे म्हणून, आणि त्याच्यामध्ये प्रोफेसर डायसी आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या म्हणण्यानुसार अ ब्रीच ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी और द कन्व्हेन्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर नॉट ऍक्शनेबल इन द कोर्ट. जर कोणी मूल्य मोडले म्हणून तुम्हाला कोर्टाकडून शिक्षा होणार आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं एक मूल्य की सहजा लिंग भेदभाव करावा नाही, बट तुम्ही केला तर काय पुढे एन्फोर्समेंट आहे का तुमची? नाही. हा, जर तो स्टेट कडून झाला, सरकारकडून झाला तर मग आहे, कारण कायद्यात मेन्शन आहे. पण तुम्ही करायचं नाही हे नाही. पण मी म्हणत नाही करू नका तुम्ही, कोर्ट एन्फोर्सेबल नाही याचा अर्थ, ठीक आहे. सो भरपूर सारे असे मूल्य आहेत. सी फॉर एक्झाम्पल की बसमध्ये तुम्ही वृद्धांना,
गरोदर महिलेला, अपंगांना आपण बसायला सीट दिली पाहिजे. रिटर्न रूल कुठे नाही, पण आपण का करतो? नैतिकता आपली म्हणून करतो. मग जर ते केलं नाही म्हणून तुम्ही कोर्टात जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. सो नैतिकता पाळण्यासाठी तुम्हाला कोर्टात जाता येत नाही, ही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीच्या बाबतीत आहे. बट ब्रीच ऑफ कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ऑर द कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन वुड ऑलमोस्ट इमिजिएटली ब्रिंग द ऑफेंडर इन टू द कन्फ्लिक्ट विथ द कोर्ट्स अँड द लॉ ऑफ द लँड. म्हणजेच काय त्यांचं म्हणणं आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते कोणत्याच कायद्याला धरून नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं पहा, SP गुप्ता केसमध्ये काय सांगितलं बघा, जस्टिस व्यंकटरमैया, की कन्व्हेन्शन इज अ रूल ऑफ ए कॉन्स्टिट्युशनल प्रॅक्टिस. कन्व्हेन्शन म्हणजे काय? हे एक प्रकारे संविधानिक जी प्रक्रिया आहे, संविधानिक पद्धती, त्याचाच एक रूल आहे, विच इज नायदर इनॅक्टेड बाय द पार्लिमेंट. कोणी संसदेने बनवलेला नाहीये, कोणत्याही नियमित कायद्यानुसार बनवलेला नाहीये, कोणतंही कोर्ट त्याची अंमलबजावणी करत नाहीये. तरी देखील त्याचं जर व्हायलेशन झालं तर ते कन्सिडर टू बी अ सिरियस ब्रीच ऑफ कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. सो कन्व्हेन्शन्स, प्रथा, रूढी, सो ज्या काही प्रथा रूढी आहेत त्या कोणत्या कायद्याने बनवलेल्या नाही, संसदेने कोणता कायदा बनवला नाही, कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाही, पार्लमेंटने नाही, कशानेच नाही एन्फोर्स केले जात नाही, तरी देखील जर त्या मोडल्या गेल्या रूढी, परंपरा, प्रथा, तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा ब्रीच झाला असं म्हणता येईल. लिडिंग टू द ग्रेव पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्स, याचे राजकीय परिणाम होऊ शकतात. दोज हु हॅव इंडल्ज इन सच व्हायलेशन. म्हणजेच काय, इन शॉर्ट काय सांगायचंय की याचे परिणाम नाही असं नाहीये. जरी कोर्ट त्याला शिक्षा देत नसलं तरी त्या गोष्टीचे परिणाम नाही. म्हणजे बघा, लेट सपोज कोणी अपंग आहे आणि मी त्याला सीट दिली नाही, तो कोर्टात जाऊ शकत नाही की त्याने मला सीट द्यायला पाहिजे होती, मी सीट द्यायला पाहिजे होती. परंतु तिथं बसलेले जे काही लोक आहे ते एक प्रकारे सामाजिक प्रेशर तयार करतात. माझ्याशी कदाचित कोणी कोऑपरेट करणार नाही, माझ्याबद्दल एक निगेटिव्ह भावना तयार होईल, व्हॉटएव्हर, समाजात राहण्यासाठी ती गोष्ट चुकीची तयार होईल. सो परिणाम नाही असं नाहीये, त्याचे सुद्धा परिणाम आहे. आणि ते राजकीय परिणाम असं म्हटले कारण का हे स्टेटच्या कंटेक्समध्ये बोलतात, बरोबर. मग आता तुम्हाला इम्पॉर्टंट ते लिहून घ्यायचं, ते म्हणजे काय इथे तयार होतं, तो म्हणजे क्रायसिस ऑफ कन्सायन्स. इथिक्सचा पार्ट आहे हा म्हणून मी म्हणलं इथिक्स मध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता, क्रायसिस ऑफ कन्सायन्स, की विवेक बुद्धीचे संकट, विवेकाचे संकट असं म्हटलं तर ठीक आहे. की मला माझं मन खातो, आपण म्हणतो ना मी गिल्टी फील करतोय. सो ज्या वेळेस एखादी आपण अनैतिक कृत्य करतो तेव्हा भले ते कायद्यानुसार योग्य असो किंवा नसो, त्याला शिक्षा होणार असो किंवा नसो, कोर्टा थ्रू काय प्रोसिजर असो किंवा नसो, पण मला माझं मन खातं, म्हणजेच मला माझ्या विवेकाचं संकट निर्माण होतं. इन शॉर्ट सांगायचं तो हा प्रकार आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स लिहून घ्यायचेत, म्हटलं तर लिहून घ्यायचेत. एक्झाम्पल्स, इंडियन यंग लॉयर असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरळा. त्यावेळेस कोण होते? CJI दीपक मिश्रा. हेल्ड दॅट एक्सप्रेशन पब्लिक मॉरॅलिटी म्हणजे काय? सार्वजनिक नीतिमत्ता ऑकरिंग इन आर्टिकल 25 आर्टिकल अनुच्छेदामध्ये दिलेली ऑट टू बी अंडरस्टँड ॲज बिईंग द सिनॉनिमस विथ द कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. सो तुम्ही पाहिलं असेल की आपल्या संविधानामध्ये आपल्याकडे फंडामेंटल राईट्स आहेत, बरोबर, मूलभूत हक्क दिलेले आहेत, आणि या मूलभूत हक्कांवरती वाजवी निर्बंध आहेत. हे निरपेक्ष अधिकार आहेत का? ऍब्सोल्यूट आहेत का? त्याच्यावर काय निर्बंध आहेत असं आहे का? आहे. तर निर्बंध नाही असा प्रकार नाहीये, त्याला वाजवी निर्बंध लादलेले आहेत, ज्याला आपण रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर अनुच्छेद 25 अंडर पब्लिक मोरॅलिटी हे निर्बंध लावलेले. म्हणजे काय? सरकार सार्वजनिक नीतिमत्तेच्या नावाखाली आर्टिकल 25चे इम्प्लिमेंटेशन थांबवू शकतं. आणि इंडियन यंग लॉयर असोसिएशन ह्या केसमध्ये या पब्लिक मोरॅलिटीची डेफिनेशन कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणून पकडलेली सुप्रीम कोर्टाने डेफिनेशन. एक्झाम्पल इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरळा. तीच इन शॉर्ट सांगायचं तर साबरीमाला केस आहे, लक्षात ठेवा, ही साबरीमाला केस आहे, राईट. सो साबरीमाला केसनुसार अनुच्छेद 25 वरती असलेले वाजवी निर्बंध म्हणजेच सार्वजनिक नीतिमत्ता याची व्याख्या करताना SCने म्हणजे सुप्रीम कोर्टाने निरीक्षणात त्याला संविधानिक नैतिकता असे संबोधले आहे. ठीक आहे. दिस पोझिशन हॅज सिन्स बीन डाउटेड, पण सगळ्यांनी डाऊट घेतला आणि म्हणून हा मॅटर 9 जज बेंचसाठी देखील रेफर केलेला आहे. आतापर्यंत 7 जज साठी होता. ठीक आहे, 7 जज बेंच बसलेली होती, पण त्यांनी हे रुलिंग दिलेलं आहे. केस नंबर 2, मनोज नरुला वर्सेस युनियन ऑफ इंडिया. In Narula, Supreme Court was invited to read into the Article 75. आता या ठिकाणी Article 75 वाचायचे त्यांना. A disqualification against the members of the Legislative Assembly or the members of Parliament
who were facing charges for the heinous or the serious offenses. सो आर्टिकल 75 अंडर काय सांगितलं होतं की माझी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी ॲज अ मिनिस्टर एक रिस्पॉन्सिबल आहे. सो डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स असतील एटसेट्रा असेल, सो काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्याच्या संदर्भात येते. सो त्यांनी काय सांगितलं, जर कोणताही मिनिस्टर असेल आणि त्याच्यावरती जर हिनियस म्हणजे काय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतील तर अशा केसमध्ये काय केलं पाहिजे. सीजीआय यांनी ऑब्झर्व केलं की द प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी बेसिकली मीन्स टू बो डाऊन टू द नॉर्म्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. की संविधानिक नैतिकता म्हणजे काय की हे बेसिकली की कॉन्स्टिट्यूशनची जी काही मूल्य आहेत त्यांच्या पुढे नतमस्तक होणे आहे. अँड नॉट टू ऍक्ट इन अ मॅनर विच वुड बिकम व्हायोलेटिव्ह ऑफ द रूल ऑफ लॉ और रिफ्लेक्टिबल ऑफ ऍक्शन इन अ आर्बिट्ररी मॅनर. सो कोणत्याही स्वरूपाने आर्बिट्ररी पद्धतीने अनिश्चित पद्धतीने कारभार करणे किंवा कोणत्याही प्रकारे कायद्याच्या राज्याला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वागणे हे नसून तर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे काय, संविधानातील जे मूल्य आहे, संविधानातील जे काही नियम आहे यांच्या पुढे नतमस्तक होणे हे आहे. याचंच इंटरप्रिटेशन त्यांनी काय घेतलंय बघा, याचा अर्थ त्यांनी काय घेतलेला आहे. However, the court ultimately held that it was not possible to rewrite the Article 75 by prescribing a disqualification, which was plainly not there. So त्यांनी सांगितलं की आपण डायरेक्टली असा अर्थ घेऊ शकत नाही जो तिथे दिलेला नाही. It went no further than say it could legitimately expect that the Prime Minister would not choose a person accused of heinous offences as a minister in his cabinet, and concluded this is what the constitution suggests and that is the constitutional expectation from the prime minister. Rest has to be left to the wisdom of the prime minister. We see nothing more. सिच्युएशन काय समजून घ्या, ही केस जी आहे ती समजून घ्या. ही केस काय सांगितली होती, जर एखाद्या एमपी वरती हिनस क्राईम म्हणजे काय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल तर असा पर्सन आर्टिकल 75 अंडर लेट से मिनिस्टर होण्यासाठी अपॉइंट इलिजिबल नसावा असं सुप्रीम कोर्टाला विचारण्यात आलं. मग आता सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की आर्टिकल 75 मध्ये जर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी फॉलो करायची असेल तुम्हाला तर म्हणजे काय, तर त्या पर्सननी जी काही कॉन्स्टिट्यूशनची मूल्य आहेत, व्हॅल्यूज आहेत, नॉर्म्स आहेत त्याला नतमस्तक झालं पाहिजे. कायद्याचं राज्य निर्माण होईल किंवा कायद्याचा राज्याला कुठेही धोका निर्माण होईल असं काही केलं नाही पाहिजे. कारण का तो हिनियस क्राईम करतोय, तोच कायदे बनवणार झालाय आणि तोच आता कायद्याची अंमलबजावणी करणारा होतोय. याचा अर्थ काय, कायद्याच्या राज्याला कुठेतरी धोका निर्माण होतोय, मग असं करायला नाही पाहिजे. सो हे क्लिअर कट कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचा ब्रिज असेल जर असा पर्सन मिनिस्टर म्हणून अपॉइंट झाला तर. परंतु त्यांनी काय सांगितलं, असे कोणत्याही प्रकारचे प्रोव्हिजन आर्टिकल 75 मध्ये नाही, संविधानामध्ये अशी तरतूद नाही. त्याच्यामुळे आम्ही काय करू शकत नाही ऍज अ कोर्ट. मग हे कोण करू शकतं, हे प्राईम मिनिस्टरच्या विजडम वरती आहे, त्यांच्या ज्ञानावरती आहे, त्यांच्या मोरॅलिटीवरती आहे, त्यांच्या नैतिकतेवरती आहे की त्यांनी मेक शुअर करणं म्हणजेच काय, त्यांनी सुद्धा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी फॉलो करणं अपेक्षित आहे, संविधानाची नैतिकता फॉलो करणं अपेक्षित आहे आणि त्या नैतिकतेनुसार त्यांनी असा पर्सनला अपॉइंट न करणे मिनिस्टर की त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे. लेट सपोज तुम्ही तुमच्यावरती गुन्हे की तुम्ही ड्रग ट्रॅफिकिंग केली, तुम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग केली, तुम्ही गुंडागर्दी केलेली, तुम्ही तडीपार, तुम्हीच होम मिनिस्टर आहे, हे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्या अगेन्स्ट आहे असं ज्यांना समजायचं त्यांनी समजून घेतलं. नेक्स्ट, दिस इज व्हॉट द कॉन्स्टिट्यूशन सजेस्ट. नेक्स्ट केस आहे अ स्टेट. इन अ स्टेट एनसीटी ऑफ दिल्ली, दिल्ली वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस आहे. या केसमध्ये कोर्टाने काय सांगितलं बघा, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी डिड नॉट मीन मेअर ॲलिजन्स टू द सबस्टॅन्टिव्ह प्रोव्हिजन्स अँड प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय, त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की ह्या केसमध्ये, केस लिहून घ्या, एनसीटी दिल्ली वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की संविधानिक नीतिमत्ता म्हणजे काय, संविधानात दिलेले जे काही तरतुदी आहे त्यांचे फक्त पालन करणे एवढंच नाहीये, त्याच्या पुढे जाऊ नये. मग काय पुढे जाऊन, द कोर्ट आयडेंटिफाय द लिबरल व्हॅल्यूज, उदारमतवादी मूल्ये, अँड कन्सेन्शुअल, संमतीदर्शक काही निर्णय असतील, मेकिंग अमंग्स द स्टेट एजन्सी ॲज अ फॅसेट्स ऑफ दिस कन्सेप्ट. टू धिस वेअर ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटीज, काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्ये दॅट इज इम्पोज्ड ऑन दोज हू हेल्ड द कॉन्स्टिट्युशनल ऑफिसेस. म्हणजे काय झालं समजून घ्या, जोपर्यंत त्या केसचा कंटेक्स्ट नाही कळणार तोपर्यंत नाही कळणार. ठीक आहे. सो एनसीटी दिल्ली वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस आहे. आता युनियन ऑफ इंडिया कोणाच्या बिहाफवरती आहे, लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली, जो की प्रेसिडेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह दिल्लीमध्ये. आता केस काय चालली होती की यांचं हे ऐकत नव्हते गव्हर्नर,
आणि गव्हर्नरला काही जास्त ताकद देण्यात आल्या होत्या युनियन गव्हर्नमेंटकडून, म्हणून केस लावली होती. म्हणजेच काय की या दोघांमध्ये फ्रिक्शन होतं. ही डिटेल केस आपल्या लेक्चरमध्ये मी शिकवेल तुम्हाला, इथे समजून घ्या फक्त की गव्हर्नमेंट दिल्लीचे जे सीएम होते आणि त्यांचं जे सरकार होतं त्यांना लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली असतील किंवा युनियन गव्हर्नमेंट असेल त्यांच्याबद्दल काही शंका होती. मग अशा वेळेस सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की भले भाई लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत ते संविधानात ज्या तरतुदी दिल्यात किंवा कायद्यात ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यानुसार वागत असतील, पण तुम्हाला काहीतरी कायद्याच्या तत्वांच्या तरतुदींच्या पलीकडे जाऊन सुद्धा करायचंय. ते म्हणजे काय, तुमची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे आणि काहीतरी कर्तव्य, ड्युटी आहे. टुवर्ड्स हुम, टुवर्ड्स द सिटीजन ऑफ दिस कंट्री, इन पर्टिक्युलरली दिल्ली. काही नागरिकांबद्दल जबाबदारी आहे की नाही असं म्हणणं होतं त्यांचं. ठीक आहे भाई, तुम्ही भांडणं करून राहिलेत, तुम्ही प्रसिद्ध असाल, तुम्ही जर न्यूज वाचत असाल तुम्ही पाहिलं असेल, ही भांडणं फार प्रसिद्ध आहे. फॉर एक्झाम्पल लेट्स से अरविंद केजरीवाल राईट, आणि ते आय थिंक नजीब जंग होते. सो यांच्यामध्ये खूप भांडणं चालायची, हे यांचं ऐकत नव्हते, ते त्यांचं ऐकत नव्हतं. सो एक प्रकारे जी व्यवस्था होती ती पूर्णपणे ठप्प व्हायला आली होती. मग सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की ही जी रिस्पॉन्सिबिलिटी, ही जी ड्युटी आहे, ही सिटीजन्स म्हणून तुम्ही फॉलो करा आणि यार दोघं मिळून सहकार्याने काम करा. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी फॉलो करा. आणि कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजे काय की जर नाही आम्ही कायद्यानुसार केलेले हे बघा, तरतुदीनुसार केलेले हे बरोबर आहे भाई, पण त्याच्या पलीकडे जाऊन पण तुमच्या काहीतरी नागरिकांप्रती जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, संविधानाप्रती काहीतरी कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत. तुम्हाला शासनाचे अंग म्हणून तुम्ही एक ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट म्हणून तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या देखील तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. सो कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीची जे डेफिनेशन आहे त्याला अजून व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ह्या केसमध्ये. झालं. आता नेक्स्ट केस आणि लास्ट केस, केएस पुट्टास्वामी. सो जस्टिस पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस आहे. बघा याच्यामध्ये कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलं की रिक्वायरमेंट म्हणजे जी काही गरज आहे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीची ती अशी सांगते, गव्हर्नमेंट नॉट टू ऍक्ट इन अ मॅनर दॅट व्हायोलेटेड द रूल ऑफ लॉ. म्हणजे सरकारने किंवा शासनाने अशा कोणत्याही पद्धतीने वागता कामा नये की जिथे रूल ऑफ लॉ धोक्यात येईल, कायद्याचं राज्य धोक्यात येईल. म्हणजेच काय, राईट टू प्रायव्हसी, खाजगीपणाचा किंवा गोपनीयतेचा अधिकार. सो म्हणजेच काय की शासनाने अशा कोणत्याही प्रकारे काम करायचं नाही की कायदा, कोणताही कायदा न फॉलो करता टॅपिंग केलेली फोनची मेसेजिंग वाचतात ते, ह्या गोष्टी कायदा सरकारने कायदा मोडून ह्या गोष्टी करायच्या नाही. ते सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीमध्ये येतं. ठीक आहे. By the same token, it was emphasized that the requirement of constitutional morality required the state from acting in a manner that violated the orders of the courts. ठीक आहे. पुढे काय पहा. This decision shows that constitutional morality encapsulated the morally acceptable standards of conduct by constitutional actors in the constitutional sphere of things. So संविधानाच्या जे काही क्षेत्रामधील गोष्टी आहेत त्या संविधानिकतेने वागणे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. ठीक आहे. दो such breaches may be the consequences elsewhere held accountable on the floor of the parliament. मग सरकारने जर सपोज कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी ब्रीच केली, तोडली, तर ते कुठे अकाउंटेबल होऊ नये तर नाही होऊ. सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दल ऍक्शन घेऊ शकतं की नाही, कायद्यामध्ये आहे की नाही, कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी फॉलो केलंय की नाही, हे कुठे त्याला उत्तर, त्याचे परिणाम असो अगर नसो एका ठिकाणी नक्की आहे, ते म्हणजे ऑन द फ्लोर ऑफ पार्लमेंट. पार्लमेंटच्या फ्लोरवरती किंवा सभेमध्ये. राईट. म्हणजेच काय, मतदारांच्या हातात आहे की जर शासनाने फक्त दिसतंय की कायद्यानुसार वागतात ते पण कायदा कुठेतरी बेंड करतात ते दिसतंय, हे नैतिकता फॉलो करत नाही, तर नेक्स्ट सायकलमध्ये त्याला पनिश केलं पाहिजे, हे सांगण्याचं उद्दिष्ट आहे. व्हायटल रोल टू प्ले. रोड फॉरवर्ड. आता फॉरवर्ड काय बघा. A road forward for India lies in continuously cultivating constitutional morality among the citizens, lawmakers, judges. मग त्यांनी सांगितलं की सगळ्यांसाठी आहे, नागरिकांसाठी आहे, कायदे बनवण्यासाठी आहे, जजेससाठी आहे, मिनिस्टरसाठी आहे, सगळ्यांसाठी. लिव्हिंग इथोस दॅट विल ट्रान्सफॉर्म द कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटीज इन टू टँजिबल जस्टिस. सो त्यांनी सांगितलं की ज्या काही संविधानाने हमी दिलेल्या आहे तुमच्या जीवनाच्या, त्या ऍक्च्युली तुम्हाला जर न्यायामध्ये रूपांतरित करायचं असेल तर सर्वांनी ही संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे. फोस्टरिंग इन्क्लुजन, सर्वसमावेशकता वाढू शकते. मायनॉरिटीज, जे अल्पसंख्याक आहे त्यांचं संरक्षण होऊ शकतं. आणि अल्पसंख्याक म्हणजे फक्त धार्मिक अल्पसंख्याक नाही, भाषिक अल्पसंख्याक आहे, त्यानंतर वंशिक अल्पसंख्याक आहे, त्यानंतर लिंग अल्पसंख्याक आहे, लाईक जेंडर्स. बरोबर.
अँड एन्शुरिंग द इक्वॅलिटी इन द रॅपिडली चेंजिंग सोसायटी. सो इक्वॅलिटी, इन्क्लुजन, प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी, जस्टिस ह्या गोष्टी मिळवायच्या असेल तर आणि म्हणजेच तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनने दिलेल्या हमी यांचं यामध्ये रूपांतर करायचं असेल, सर्वसमावेशक न्याय एटसेट्रा, तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी सगळ्यांना फॉलो करावी लागणार आहे. आणि ही काही कुठेही आपल्याला वारसा हक्काने मिळत नाही, ही आपल्याला स्वतःमध्ये रुजवावी लागते, ती अंगीकृत करावी लागते. सिंपल. इतकं छान प्रकारे त्यांनी कन्क्लुजन देखील दिलेलं आहे. मग आपल्याला जे प्रकारचे प्रश्न येणार आहे त्या बेसिसवरती मी काही नोट्स देखील काढलेले आहेत. सो यातून आपल्याला केसेस कळाल्या, त्याची अंडरस्टँडिंग कळाली, दोन्ही बाजूंचा कंटेक्स्ट कळाला, तुम्ही खूप सारं लिहू शकता. मग याच्यामध्ये प्रस्तावना तर आपण डेफिनेटली स्टडी केलेला आहेच, पण प्रस्तावनासोबत आपल्याला अजून काय स्टडी करायचंय तर ते म्हणजे याचे मुख्य घटक कोणते कोणते आहेत, त्यानंतर महत्वाची न्यायालयीन प्रकरणं जे की मी इथं दिलेले, नाज फाउंडेशन, नवतेज सिंग जोहर केस असेल, इंडियन यंग लॉयर बद्दल ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. जोसेफ शाहीन बद्दल आहे, तर पुट्टा स्वामी जजमेंट आहे. मग याच्यावर टीका पण झालेल्या आहेत, त्या टीका काय आहेत ते सुद्धा इथं लिहिलेल्या आहेत. ही PDF वाचा, याच्याबद्दल काही डाऊट्स आले तर डेफिनेटली मी नेक्स्ट लेक्चरमध्ये हे कव्हर करण्याचा प्रयत्नच करणार आहे, कारण हे लेक्चर यूट्यूबसाठी जाणार आहे. सो 45 मिनिट्समध्ये रेस्ट्रिक्टेड असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला त्याच्यानंतर याचे फायदे 10 महत्व आणि प्रभाव, याचं महत्व पण दिलेलं आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे ते देखील दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर कन्क्लुजन सुद्धा शेवटी दिलेलं आहे. वे फॉरवर्ड पण दिलेलं आहे, काय करायला पाहिजे, आणि कन्क्लुजन सुद्धा दिलेलं आहे. येते लक्षात. सो अशा प्रकारे आपण एक एक पार्ट डिटेलमध्ये कव्हर करणार. आज 45 मिनिटांमध्ये कन्सेप्ट क्लिअर झाली. ॲट द सेम टाइम तुम्हाला लक्षात येईल नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कुठे तुम्हाला त्याच्याबद्दल, त्याचे पॉझिटिव्ह काय आहे, त्याचे निगेटिव्ह काय, आणि बिलीव्ह मी तुम्हाला जर टीका करायचं, लेट सपोज याचा काय टीका आहे हे पाहायला गेलं तुम्हाला 1 मिनिटात लक्षात येईल की काय गोष्टी आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे बऱ्याचशा गोष्टी वाचण्यासारख्या, ज्या कन्सेप्च्युअली त्या मी ते समजून सांगेल, परंतु ज्या वाचण्यासारख्या त्या तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. हे झाले हे जे ऍक्ट्स आहेत. येस. टीका. लेट्स से फॉर एक्झाम्पल अस्पष्टता आहे, नेमकं संविधानिक मूल्य कोणती आहेत याच्याबद्दल कोणी स्पष्टता दिली का नाही. प्लस न्यायालयाची पण व्यक्तिनिष्ठता आहे, म्हणजेच काय सब्जेक्टिव्हिटी. न्यायालयाने कुठं जजमेंटमध्ये असं म्हटलंय का की समथिंग देअर शुड बी गो बियॉन्ड, म्हणजे असं काहीतरी करा बाई तुम्ही ऐका, असं काय म्हटलंय का नाही. न्यायालयाने फक्त 3 वर्ड दिले. कोणत्या केसमध्ये, NGT दिल्ली आणि गव्हर्नरच्या केसमध्ये काय सांगितलं त्यांनी, कोलॅब, कोऑपरेशन, कॉम्पिटिशन अँड कोलॅबरेशन. फेडरलिझम सांगतो काय याचा अर्थ, पण सहकार्यात्मक, स्पर्धात्मक आणि सहयोगात्मक फेडरलिझम, संघराज्यवाद. ही फॉलो करा. कळालं तुम्हाला? तुम्ही सर स्पष्ट करून सांगा. नाही, सुप्रीम कोर्टाने पण असं सांगितलंय, म्हणून तर टीका आहे याच्यावर की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी ही अस्पष्ट का आहे आणि त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता का नाहीये. व्यक्तिनिष्ठता म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीनुसार गोष्ट बदल, त्याला सब्जेक्टिव्हिटी म्हणतो, बरोबर. सो वस्तुनिष्ठता का नाही की फॅक्ट्स सांगितलेलं नाहीये, काय ते वेग सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय दिले पहा, टीका आणखी एक सांगतो, 3 टीका वाचूयात आणि मग लेक्चर थांबूया. ठीक आहे. लोकप्रिय नैतिकतेशी संघर्ष. कधी बऱ्याच वेळा जी काही पॉप्युलर मॉरॅलिटी आहे, लेट सपोज फॉर एक्झाम्पल साबरीमाला प्रकरण, पॉप्युलर मॉरॅलिटी काय आहे की ते जे देवस्थान आहे ते देवस्थान एक प्रकारे ते असं म्हणत नाही ना की सगळ्याच महिलांना बॅन आहे. तिथल्या लोकांची जी श्रद्धा आहे ती काय आहे तर ते जे फॅलस आहे किंवा ते जो देव आहे ते मोठ्या प्रमाणात ब्रह्मचारी आहे. सो त्यांना अशा महिलांपासून जे प्रोडक्टिव्ह एजमध्ये त्यांच्यापासून दूर ठेवायचं आहे, त्यांनी स्वतः ते आग्रह केला असेल, वॉटेवर तिथल्या लोकांची जी श्रद्धा आहे ती. सो तुम्हाला ही पॉप्युलर मॉरॅलिटी आहे, ही सार्वजनिक नीतिमत्ता आहे, ही देखील सांभाळावी लागणार आहे. बऱ्याच वेळा ती कन्फ्लिक्टमध्ये येते कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीच्या. त्यानंतर त्यांनी उदाहरण दिले पहा, की संविधानिक नैतिकतेचा वापर मूल्य न्यायाधीशांसारखा होतो. म्हणजे काय, ज्युडिशियल मॉरॅलिझम, म्हणजे त्या कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आहे की नाही हे त्या जजवर ठरवतो. जो जज जजमेंट देणार आहे की तो त्या मॉरॅलिटीला कसं बघतोय, त्याची त्या नीतिमत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय त्याच्यावर डिपेंडंट येते. त्यांनी उदाहरण पण दिलेलं असेल इथे. यस,
न्यायालयीन नीतिशास्त्राची अधिसत्ता ज्युडिशियल मॉरॅलिझम आहे, लोकशाहीमध्ये विविध मतांना मर्यादित करू शकते. जे वेगवेगळी मतं आहेत त्या प्रत्येकाची, ती मतं त्या मतांच्यावरती न्यायाधीश आपली मतं थोपवतो, इन शॉर्ट सांगायचं तर. सो अशा पद्धतीने. त्याचबरोबर लॅक ऑफ डेमोक्रेटिक कन्सेन्सस, की काय मूल्य असली पाहिजे ती कोणती फॉलो केली पाहिजे याच्याबद्दल कधी पब्लिक डोमेनमध्ये चर्चाच नाही झाली, लोकांची कधी सहमती झालेली नाही. सो अशा पद्धतीने तुम्हाला टीका देखील करता येऊ शकते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे आहे. सो तुम्हाला अशाच पद्धतीने सगळे टॉपिक्स देखील कव्हर केले जाणार आहेत आपल्या GS2च्या क्रॅश कोर्समध्ये. सो नक्कीच तो जॉईन करा. त्या ठिकाणी नेक्स्ट आता पुढचे 20-25 मिनिट हे देखील शिकवलं असतं. ठीक आहे. बट ॲट द सेम टाइम तुम्हाला ही PDF पाहायला मिळेल आणि ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, PSIR बाय प्रल्हाद सर. सो तो टेलिग्राम चॅनल आहे. यूट्यूब चॅनलला PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स फॉर UPSC आणि MPSC या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर देखील पाहायला मिळत असेल. ऑब्व्हियसली तुम्ही पाहता असाल यूट्यूबवरती आता. सो अशा प्रकारचे भरपूर सारे लेक्चर्स आहे, ते देखील तिथे स्क्रोल डाऊन करून पहा आणि कॉन्टॅक्ट करा मला. निश्चितच तुम्हाला बिसाइड्स एनी हेल्प पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो या ठिकाणी आज या डिस्कशनमध्ये तेच थांबूया. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. हाऊ टू प्रिपेअर PSIR हे देखील लेक्चर मी ॲड केलेलं आहे. हाऊ टू प्रिपेअर PSIRचे 3 सिरीजमध्ये लेक्चर्स डिटेलमध्ये डिस्कशन केलेले, की ऑप्शनल कसा असायला पाहिजे, त्याचं प्रिपरेशन कसं करायचं, कोणत्या सिक्वेन्सनी, रिसोर्सेस, सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. ॲट द सेम टाइम त्याच्याचसोबत हाऊ टू प्रिपेअर GS2चं देखील लेक्चर आहे, हाऊ टू प्रिपेअर GS4चं देखील लेक्चर आहे, हाऊ टू गो फॉर एसेचं देखील आहे, आन्सर रायटिंग पर्स्पेक्टिव्ह काय असला पाहिजे, हे सर्व लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहे. गो थ्रू इट आणि मग तुमचा डिसिजन घ्या की हू आय एम, की मी किती क्रेडिटवरती, माझ्यावरती किती विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला, आणि त्यानंतरच जॉईन करा डेफिनेटली. ठीक आहे. असं तुम्हाला कोणी सांगत नाही, पण मी सांगतो कारण का मला असं वाटतं आय एम दॅट मच क्रेडिबल फॅकल्टी, राईट. ठीक आहे. सो थांबूया या ठिकाणी इथेच. थँक्यू सो मच.